नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी शेअर करणार आहे एका वेगळ्या पद्धतीने भेंड्याची भाजी. भेंड्याची भाजी सगळेच जण करतात आणि पद्धतसुद्धा सगळ्यांची वेगळी असते. तर मी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे भेंड्याची भाजी आपल्याला दाखवलेली आहे, माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. तर माझ्या मैत्रिणीने जवळजवळ अर्धा किलो भेंडी मला त्यांच्या शेतातली पाठवून दिलेली आहेत. भेंडी साफ स्वच्छ धुवून घेतलीत. आता भेंडी पुसून घ्यायची आहेत. मी इथे तुम्हाला भेंडी कट केलेली दाखवलेली नाहीत, पण नंतर तुम्हाला कसा शेप कट केला ते दाखवते. तर मी त्याच्या आधी भेंड्यात घालायला हे वाटण करून घेणार आहे. अर्धा इंच आलं, 2-3 लसणाच्या पाकळ्यात, कढीपत्ता, आवडीनुसार तिखट मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला सरभरीत वाटण करायचं आहे. कारण भेंड्याच्या भाजीमध्ये आपण कढीपत्ता मिरची टाकली की ते आपण काढून टाकतो आणि एवढी काय त्याला चव लागत नाही. तर अशा पद्धतीने भाजी केली ना तर त्याला खूप छान चव लागते. कढईमध्ये तेल घेतलं आहे 4 चमचे आणि अशा पद्धतीने मी क्रॉसमध्ये अशी भेंडी कापून घेतलीत अर्धा इंचावर. अशीच आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहेत. अशी भेंडी कापल्याने भेंड्यामधले बियासुद्धा जास्त निघत नाहीत आणि भेंड्याची भाजीसुद्धा जास्त मऊ होत नाही, गलका होत नाही. तर आता ही भेंडी घालून आपल्याला कढईमध्ये तेल गरम झाल्यावर परतून घ्यायची आहेत. तर तुम्ही म्हणाल एवढं तेल? तर हो, या भाजीला एवढं तेल घातलं तर भेंड्याची भाजी खूप छान लागते. आणि या पद्धतीने भेंडी भाजताना कुठेही आपली कढई जास्त काळी होत नाही, भेंडी जास्त बुळबुळीत होत नाहीत, व्यवस्थित भाजली जातात आणि भाजीला पण छान चव लागते. तर आता भेंडी थोडा वेळ भाजले 3-4 मिनटं. आता आपण त्याच्यात काय करायचं आहे, तर आता आपण त्याच्यात कोकम घालायचे आहेत. कोकम घातल्याने त्याच्यात जो बुळबुळीतपणा आहे तो सुद्धा निघून जातो आणि भेंडी अगदी मोकळी भाजली जातात. तर आता भेंडी ही सगळी भाजून घेते. चांगल्या प्रकारे भेंडी आपली भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी मोकळी आहेत. तर अशाच पद्धतीने नेहमी भेंडी भाजा, कुठेही भाजी चिकट होणार नाही. आता ही भेंडी आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही आता बघू शकता कढईला कुठेही जास्त प्रमाणात काळपटपणा आलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने भेंडी मी आता भाजून काढून घेतली आहेत आणि त्याच कढईत आपल्याला आता तेल घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कुठेही जास्त काळपटपणा नाही किंवा बियासुद्धा कुठे जास्त निघालेले नाही आहेत. आता मी ह्याच्यात थोडं तेल घालून घेते. कुठे बी वगैरे असले तर ती काढून टाकायची, नाही तर आणखीन काळं होतं नंतर. तर आता ह्याच्यात तेल घातलं की आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालून ते तडतडलं की आपल्याला थोडं हिंग घालायचं आहे. आपण वाटण का केलं आहे, का वाटण केल्यावर आपण ते त्याच्यातून मिरची वगैरे कढीपत्ता असं बाहेर फेकू शकत नाही. कारण जास्त कोण लहान मुलं वगैरे भाजी खाताना हे असे पदार्थ बाहेर काढून टाकतात, मग ते पोटात कसे जाणार. म्हणून आपण हे असं ठेचा टाईप बनवलं आहे आणि ते आपण वाटण घालून घ्यायचं आहे. तर आता हे सरभरीत वाटलेलं वाटण आपण या तेलावर परतून घेऊया. तुम्ही आधी कांदा घालू शकता किंवा नंतरही कांदा घालू शकता, पण मी आधी हे वाटण घालून जरा तेलावर परतून घेणार आहे आणि ह्यानी अतिशय सुंदर अशी चव ह्या भाजीला लागते. आता हे परतवल्यावर आपण त्याच्यात 2 उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत. तुम्ही कांदे आडवे पण घालू शकता, पण जसा भाजीचा शेप असेल त्याप्रमाणे आपल्याला कांदा घालायचा आहे. तर आपली भेंडी अशी उभी कापलीत ना तिरकी, म्हणून आपण कांदासुद्धा उभाच कापलेला आहे. तर थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण चिटकू नये म्हणून आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातलं अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालू नका, त्यामुळे चिकटलेलं वाटण हे कढईचं सुटलं जाईल. आता काय करायचं आहे, ढवळून घेतलं. आता आपण थोडं ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे, नाही तर लागू शकतं. तर थोडा वेळ मी आता हे झाकून ठेवणार आहे. झाकण लावून अगदी 4-5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 4-5 मिनटं झालेली आहे. आपण झाकण काढून घेतलेलं आहे. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. बघू शकता पाणी टाकल्यामुळे आपलं चिकटलेलं वाटणसुद्धा कढईचं निघालेलं आहे. गॅसच्या फ्लेमवर लक्ष ठेवायचं आहे. आता आपण भेंडी घालून घेतलीत भाजलेली, तुम्ही बघू शकता. आणि या सतत आपल्याला 4-5 मिनटं परतून घ्यायची पुन्हा ह्या कांद्यावरती. आणि इथे तुम्ही बघू शकता भेंड्याच्या बियासुद्धा जास्त नाही आहेत. तर आता हे 4-5 मिनटं परतून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचं आहे, नाही तर भाजीही लागू शकते. आणि तेल एवढं आपल्याला पुरेसं आहे, जास्त तेल वापरायचं नाही, कारण आपण तळताना घातलं आहे ना, त्यामुळे भाजताना भेंडी. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यात जास्त मसाले मी वापरलेले नाहीत. उपवासात वगैरे नैवेद्यात ह्या भाज्या अशा पद्धतीने करतात. थोडी हळद घालायची आहे, अगदी जास्त हळद घालायची नाही आहे. अगदी अर्धा चमच्यापेक्षा कमी तर मी हळद वापरलेली आहे. धणा जिरा पावडर घातले 1 छोटा चमचा
आणि छोटा चमचा अगदी गरम मसाला घालायचा आहे. जास्त स्पायसी भाजी करायची नाही आहे. आता चांगली पुन्हा 2-3 मिनटं ही भाजी परतवून घ्यायची आहे. भेंड्याच्या भाजीला वाफेवर वगैरे झाकण लावून ठेवायचं नाही. असं केल्याने भाजी आणखीन बुळबुळीत होते. तर मी आता परतून घेतले. थोडा वेळ मी अशीच ठेवणार आहे झाकण न लावताना. याच्यात तुम्ही दाण्याचा कूट पण घालू शकता आणि ओलं खोबरं पण घालू शकता. तर आम्ही जास्त करून याच्यात ओलं खोबरं घालतो. तर आता भाजी झालेली आहे. वरून मी ओलं खोबरं घालून घेते आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला चिरलेली. तर आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने ही भाजी झालेली आहे आणि चवीला पण खूप छान लागते. तर श्रावणामध्ये ह्या अशा भाज्या खायला खूप छान चव लागते. कारण भेंडी नवीन नवीन आता यायला लागलीत बाजारात. याच्यापेक्षा नवधारी भेंडीसुद्धा छान लागतात. पण पावसाळ्यात भेंडी जरा जास्तच बुळबुळीत असतात, म्हणून भेंडी कापताना चांगली पुसून घ्यायची. तर आपली वाटपातली भेंड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि या पद्धतीची वाटपाची भेंडी एकदा जरूर ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.